बुक्का बुक्का बिक्का काढा ना पहिले. ते हे आहे ना, अरे ते होतं ना बुक्क्याचं. दुसरं घ्या काही. ते कुठे ते तुमच्याकडे होतं ना ते गोल आता होतं ना ते प्यायला पाणी तू ये. चालते कुंकू बुक्का कोणाजवळ आहे, कोणाजवळ आहे? बुक्का नाही आहे. नाही त्याच्यात नाही. हे ताटली काढून. कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. पहा आज गुरुगीता श्रवण, गुरुगीता मनन चिंतन आणि गुरुगीता लिखाण, बरोबर आहे. या संबंधी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. प्रश्न असा आहे गुरुगीतेचा. गुरुगीता लिहिल्यानंतर कोणते नियम पाळायचे हे गुरुगीतेमध्ये सर्वत्र सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी त्यानिमित्तानं आपण अनायसित मुक्ताबाईचं दर्शनही झालं, जेवणाचाही कार्यक्रम झाला आणि सत्संगाचाही कार्यक्रम आता होऊन राहिलेला आहे. तर या ठिकाणी आत्मज्ञानाचा सागर सद्गुरुनाथ, एका शब्द आत्मज्ञानाचा सागर सद्गुरुनाथ. पण सद्गुरू कशाला म्हणतात हेच माहीत नाही जगाला. गुरु केला म्हणजे केला, तो कसाही असो, चोरी करणारा असो, खून करणारा असो, बलात्कार करणारा असो, दरोडे करणारा असो, फसवेगिरी करणारा असो, काहीही असला तरी आम्ही त्याला गुरु समजतो. आणि हेच सध्या महाराष्ट्रात चालू आहे. जगात सोडा हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये हेच रिकामचोड धंदे सुरू आहे. त्याला गुरु नाही म्हणत. अरे त्याच्याजवळ आत्मज्ञानच नाही, त्याला आत्मा काय हे कधी कळलंच नाही, तो कशाचा गुरु हो? आणि त्याला आम्ही गुरु म्हणतो आणि त्याच्या पाया पडतो. जेवढे काही सोंग सुरू आहे जगामध्ये गुरुच्या नावानं, हे सर्व फसवेगिरीचे आहे. जगाला फसवण्या करतायत ते. ज्याच्या मागे जास्त साधू, जास्त लोक, तो मोठा गुरु. पण सर्वात खालच्या दर्जाचा गुरु असतो तो, मोठा नसतो तो, लक्षात ठेवा. कारण त्याला आत्मज्ञानच माहीत नसते. जर आत्मज्ञान माहीत नाही तर तो जगाला काय सांगणार, सामान्य माणसाला काय सांगणार, अज्ञानी माणसाला काय कोणतं मार्गदर्शन करणार. आणि त्याच्याकरता म्हटलेलं आहे की आत्मज्ञानाचा सागर सद्गुरू, ज्याला आत्मज्ञानाचा अनुभव आला आहे, मी आत्मा आहे हे कळलं आहे, बरोबर आहे, स्वस्वरूपाची ज्याला ओळख झाली त्यालाच सद्गुरू म्हणतात. अरे इथं बसणाऱ्या फोत्र्यालाच जर आत्मज्ञान माहीत नाही तर बाकीच्या समाजाला काय माहीत होणार आहे? हां, अरे हाच दिवा लागला नाही तर बाकीचे दिवे लागून काय फायदा आहे? हा दिवा जर विझलेला असता तर बाकीचे विझलेले आहे ना सर्व. मग हा जर दिवा लागला तर प्रत्येक दिवा काय होतो, त्या दिव्यानं लावा. आणि म्हणून आमच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या याच्यामध्ये ज्योत से ज्योत जगाते चलो आणि प्रेम की गंगा बहाते चलो. एका ज्योतीनं दुसरी ज्योत पेटवायची, त्या ज्योतीनं तिसरी ज्योत पेटवायची, असा हा मार्ग आहे. हा मार्ग कोणालाच माहीत नाही. नुसतं देवाच्या नावानं सोंग सुरू आहे जगात. कीर्तन झाले, प्रवचन झाले, पारायण झाले, दानधर्म झाले. आम्ही कशाकरता जाऊन बसतो?
लोकांनी आम्हाला मोठं म्हटलं पाहिजे, आम्ही फार धार्मिक आहे म्हणून येऊन बसतो. कशात? पारायणात आणि सप्त्यात आणि कीर्तनात. कीर्तनाचा विषय नाही, पारायणाचा विषय नाही, तो ज्ञानाचा विषय आहे. मग ज्ञानाचा विषय कोण माहीतच नाही कोणाला. आणि चालले आपले देवदेव, जगात देवदेव सुरू आहे. हां, मग संतांनी, ऋषीमुलींनी हे जे होऊन गेले, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज वगैरे जे काही संत होऊन गेले, एकनाथ महाराज, हे सर्व अनुभवाचे सागर होते. त्यांच्याजवळ अनुभव होता, तो अनुभव त्यांनी जगाला आणून दिला आणि म्हणून ते संत ठरले. बरोबर आहे. मग संतांचे विचार हे सर्वोत्कृष्ट असतात. आणि ज्याला आम्ही सर्वोत्कृष्ट समजतो तो जर फसवेगिरी करणारा निघाला तर श्रेष्ठ आहे का तो? खेटरानं झोडपलं पाहिजे अशा साधूला, खेटरानं. सध्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती सुरू आहे. आम्हाला इथं राजकारण नको, आम्हाला रिकामचोट धंदे नको, आम्हाला फक्त सामान्य जनतेची सेवा करता आली पाहिजे, आत्मस्वरूपाचा त्यांना अनुभव आला पाहिजे, या उद्देशानं संत असतात. ऋषीमुनींना आतापर्यंत हेच कार्य केलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्यांचं जीवन त्यांनी सर्वोत्कृष्ट करून ठेवलेलं आहे. कारण त्यांनी अखंड असा शाश्वत सुखाची प्राप्ती करून घेतलेली आहे. शाश्वत सुख, ज्या सुखाचा कधीही नाश पावत नाही. जिवंत असतानाही ते शाश्वत सुख जसंच्या तसं, मेल्यानंतरही ते शाश्वत सुख जसंच्या तसंच असते. ते अविनाशी आहे, त्याचा नाश कधीही होत नाही. आणि ही दूरदर्शीपणा संतांनी ओळखलं. आणि संतांनी ओळखल्यानंतर त्यांनी अनेक जीवांना योग्य असं मार्गदर्शन केले आणि म्हणून तेच मार्गदर्शन करू शकतात. बरोबर आहे. आणि त्यांच्या उपदेशानं जीवाचा काय होतो? उद्धार होतो. बरोबर आहे. त्यांनी सांगितलेले जे कर्म आहे, हे कर्म कशाकरता असते? तर चित्ताची शुद्धी होण्याकरता कर्म. अरे आमचं जर मनच जर मलिन आहे, चित्तच जर घाणेरडं आले, तिच्यामध्ये सर्व घाण साचलेली आहे, तर भगवंताची भेट कशी होईल? भगवंताच्या भेटीकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. आणि ती गोष्ट साध्या भोळ्या लोकांजवळ आहे, गरीब लोकांजवळ आहे, जे कधी देवदेव करत नाही त्यांच्याजवळची गोष्ट आहे. बरोबर आहे. मग चित्तशुद्धीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि झाली तरी त्याचा विकास होत नाही. म्हणजे ते ज्ञान टिकत नाही. कितीतरी साधकांनी नाम घेतलं, टिकलं काय? नाही, सुटलं, सोडून दिलं. अरे टिकत नाही. त्याचं कारण विवेक. खरं काय, खोटं काय हे समजून घेण्याची कुवत, त्याला विवेक म्हटलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, म्हणून जीवाला सत्संगाची आवश्यकता आहे. सत्संग याच्याच करता आहे. कशा करता? तर सत्संगानं आमच्या ठिकाणी असलेला विवेक जागृत होतो आणि त्याला परमेश्वराच्या भेटीची आतुरता त्याच्या आतमध्ये निर्माण होते. त्याच्याकरता हा सत्संग आहे. हां, अशी अर्थता आल्या वाचून जीवाला आत्मज्ञानाचा मार्ग सापडत नाही. आर्तजीवाला सत्पुरुषाचे दर्शनाची ओढ लागते. जो आर्त असतो, नाही काय, ज्याला भगवंताच्या प्राप्तीची ओढ असते, दर्शनाची ओढ असते, तो सद्गुरूच्या शोधात असतो. अरे आमच्या अंतःकरणात जर ओढच नाही तर त्याला सद्गुरूची भेट कशी होणार? आतमध्ये बसलेला आहे, त्याला समजते की याला खरोखर सद्गुरूची आतुरता आहे किंवा नाही, हे त्याला समजते. कारण तो तुमच्या आत आहे, तुमच्या श्वासोश्वासामध्ये तो भरलेला आहे. मेल्यावर सोडून जातो तो, आणि कर्माने पुन्हा त्याला जन्माला यावं लागते, भोग भोगावं लागतात. कोणाला? जीवाला. आणि म्हणून तो सद्गुरूच्या शोधामध्ये असतो. बरोबर आहे. ईश्वर त्याला त्याच्या अधिकाराप्रमाणे सद्गुरूची भेट करून देतात. जर इच्छा असेल तर भगवंत स्वतः त्या जीवाला सद्गुरूची भेट करून देतात. बाबा रे, हा तुझा सद्गुरू, या सद्गुरूमुळे तुझा जीवाचा उद्धार होणार आहे.
मी उद्धार करायला रिकामचोट नाही. कोण म्हणतो? भगवंत म्हणतो. देव म्हणतो, परमात्मा म्हणतो, पण रिकामचोट नाही. उद्धार करणं माझ्याजवळ नाही. उद्धार करायचा असेल सद्गुरूकडे जा. सद्गुरूने जर म्हटलं याचा उद्धार कर, मी ताबडतोब उद्धार करतो. आपोआप नाही, आपोआप त्याचा उद्धार करतो. कारण सद्गुरू कृपेशिवाय उद्धार नाही. बरोबर आहे. हां, मग सद्गुरू काय करतात? मग सत्शिष्याचे कल्याण करतात. सद्गुरूशिवाय आत्मज्ञानाचा खरा मार्ग कोणीही दाखवत नाही. कारण जो आर्त असतो त्याच्याच ठिकाणी सद्गुरूची प्राप्ती होत असते. आणि जोपर्यंत सद्गुरूची गाठ पडत नाही तोपर्यंत मनुष्य जीवनाला खरी दिशा मिळत नाही. सद्गुरूच्या भेटीमुळे मनुष्य जीवाला खरी दिशा मिळते. बरोबर आहे. हां, आवरून घ्या. सद्गुरू या आत्मसाधकाला काय करतात? सद्गुरूचं कर्तव्य काय? साधकाला काय करतात? अंतर्मुख करतात. आमची सर्वी ओढ बाहेर आहे. कानानं बाहेरचं ऐकतो, डोळ्यानं बाहेरचं पाहतो, हातानं बाहेरचं कर्म करतो आणि पाप करून घेतो, नरकात जातो. सद्गुरू त्याला अंतर्मुख करतात. तुझ्या आतमध्ये असलेला जो आत्मा आहे, तुझ्या आतमध्ये असलेला जो परमात्मा आहे त्याला भेट. तो काही कुठं बाहेर नाही, तो काही कुठं गेला नाही, तो काही इकडे तिकडे तीर्थयात्रा नाही, इकडे तिकडे मिळणार नाही. तो परमात्मा, तो आत्मा तुमच्या आतच आहे. जोपर्यंत त्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होत नाही आणि होणारही नाही. हां, आमच्या जनाबाईनं देव कुठं दाखवला? आतमध्ये दाखवला. शब्दे केली जुळाजुळी आणि विठ्ठल पायी घातली बेडे. हां, पा कुठं मारुतीनं देव कुठं दाखवला? हां, आतमध्ये दाखवला. पा माझा देव, माझा राम कुठं आहे? आतमध्ये आहे. बरोबर आहे. सर्व संतांनी जर सांगितलेलं आहे की बुवा देव तुमच्या आत आहे, तर आम्ही बाहेर का भटकतो त्याला पाहायला? त्याचा अनुभव घ्या. बाहेर अनुभव येईल काय? अरे बाहेर त्या गचाळ गोष्टीचा अनुभव येईल सर्व्या. नाही, देव तुमच्या आत आहे, त्याला आत पहा. बाहेर सापडणार नाही तो. आणि कधीच कोणाला आतापर्यंत देव बाहेर नाही सापडला. कोणी म्हणत हे सापडलं, या म्हणा माझ्या पुढे. कोण आहे तर? देव हा तुमच्या आतमध्ये आत्मस्वरूपानं नांदणारा आहे आणि त्याचं दर्शन घेणं हे आपलं काम आहे. तोच तुमच्या आतमध्ये आहे. आपण ज्या मानव देहात आलो त्या देहाची ओळख तो आत्मा करून देतो. या देहाचे जोपर्यंत मर्म कळत नाही, सद्गुरू कृपेनंतर मानव जीवनाची किंमत कळते. मनुष्य जन्म कशा करता? सद्गुरूची कृपा झाल्यानंतर मनुष्य जीवनाची काय करते? किंमत कळते. आपण आपल्या शरीरासंबंधाच्या व्यक्तिमत्वाचा मी म्हणत असतो. जे आपलं शरीर आहे, हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, कान आहे, अमुक आहे, टमुक आहे, अरे यालाच मी म्हणतो. अरे हे तर नाश पावणार आहे ना, मेल्यावर तर याला जाळावं लागणार नाही ना, याची राख होणार आहे. किती लोकांना कळलं? गंज नरकातल्या किड्यासारखे वळवळ करून राहिले जगात. किती लोकांना कळलं? हां, की हे जे डबळा आहे, हा जो देह आहे, हा नाशिवंत आहे, याची आज ना उद्या राख होणार आहे. तुम्ही तुमच्या घरात पोराला महत्त्व देता, बायकोला महत्त्व देता, नवऱ्याला महत्त्व देता की नाही? देता की नाही? कशामुळे देता हो? त्याच्या आतमध्ये जो आत्मा आहे त्याच्यामुळे देता. आणि आत्मा निघून गेला की एका दिवसात 24 तासात म्हणता पहिले याला घराच्या पहाड काढा आणि याला आखाडी लावून जाळून टाका मसंटीत न्या. प्रेम कोणावर केलं? प्रेम कोणावर केलं तुम्ही आतापर्यंत? देहावर प्रेम केलं. अरे हा तर नाशिवंत आहे. मग प्रेम कशावर करायला पाहिजे? आत्म्यावर प्रेम करायला पाहिजे. तो आत्मा होता म्हणून तुम्ही संसार केला.
आणि तो आत्मा नसता तर संसार केला तर तुझे मुर्देच झाले असते सर्व. हे घ्यावं काढून. एकच ठेवा. हां हां बरं हां पहा. मग मी म्हणजे शरीर वाटणाऱ्या जीवाला खऱ्या आत्मज्ञानाची ओळख होत नाही. जिकडे तिकडे शरीराकडेच पाहणं चालू आहे, जिकडे तिकडे देहाकडेच पाहणं सुरू आहे. म्हणून आपलं आत्मस्वरूप तो विसरला. आत्मतत्व हे नित्य आहे, बरोबर आहे. या देहाचा नाश होतो, आत्म्याचा नाश होत नाही. हे सद्गुरूच्या कृपेनं साधकाला अनुभवाला येते, बरोबर आहे. या शरीराच्या पलीकडे जीवाचा आणखी कसा संबंध आहे, बरोबर आहे, हे सद्गुरूच्या अनुग्रहामुळे कळते. या शरीराच्या पलीकडे काय आहे, या देहाच्या पलीकडे काय आहे, याची उकल सद्गुरूचा अनुग्रह भेटल्यानंतर होते. सद्गुरूचा अनुग्रह म्हणजे सद्गुरूनं दिलेलं नाम, नामामुळे तो अनुभव येतो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे स्वरूप कळून येते, बरोबर आहे. त्यावर हा स्थूल देह वावरत असतो. अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त आणि अहंकार याच्यावर हा देह वावरून राहिला, देह चालून राहिला, बरोबर आहे. त्या येतात जातात, येतात जातात आणि जीव त्याला साक्षी असतो. तुमच्या आतमध्ये असलेला जीव काय असतो, त्याला साक्षी असतो. कारण जीव प्रत्येक अवस्थेत कायम असतो. म्हणून म्हटलेलं आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम. जीव म्हणा का, शिव म्हणा का, आत्मा म्हणा का, हरी म्हणा का, विठ्ठल म्हणा का, राम करा, हे सर्व कसे आहे, एकच आहे. आणि या पलीकडे जीवाचं खरं स्वरूप सद्गुरूमुळे अनुभवाला येते. जीव आणि ब्रह्म एकच आहे. जीवाचा आणि ब्रह्मामध्ये फरक नाही. तुमच्या आतमध्ये जो जीव आहे तो जीवचं ब्रह्मरूप आहे, पण त्या जीवाला ब्रह्मरूप करावं लागते. सद्गुरू कृपेनं तो जीव ब्रह्मरूप होतो, बरोबर आहे. गुरु कृपेशिवाय तो जीव ब्रह्मरूप होतच नाही. आणि तो जीव जीवच राहिला तर 184मध्ये अडकतो. दुःखाचे फेरे त्याला घ्यावेच लागतात. 184मध्ये त्याला फिरावंच लागते. पण तीच जीव जर गुरुकृपेनं शिवस्वरूप झाला तर मात्र त्याला जन्माला यायचं कामच राहत नाही. हां, म्हणून ब्रह्मस्वरूपालाच जीवदशा प्राप्त झालेली आहे. कशामुळे? आपल्या ठिकाणी असलेल्या आसक्तीमुळे. आहे ब्रह्म पण आम्ही झालो जीव, कारण आमच्या ठिकाणी आहे आसक्ती. कारण जीवचं ब्रह्म आणि हे सद्गुरूमुळे लक्षात येते. आता सद्गुरुबोधाने खरोखर मी जीव नसून ब्रह्मस्वरूप आहे अशी आत्मज्ञानाची स्थिती पूर्णपणे अंगी बांधली म्हणजे देह, घर, दार जे काय असेल नसेल ते खऱ्या अर्थाने नाशवान असल्यामुळे लटका त्याला देह लटका वाटू लागतो. आणि यालाच विरक्ती म्हणतात, यालाच वैराग्य म्हणतात. अंगाला राख लावून जोगी होणं म्हणजे विरक्ती नाही. देता पांढरे फाटक राग लावून अंगाला इकडून कायन असं कायन असं काय मस्त बंद अंग पांढरं फटक करून टाकतात. कशा करता? आम्ही वैरागी आहो, आम्ही जोगी आहो. पण तो जोगीही नसतो आणि वैरागीही नसतो. तो वरचा देखावा आहे. तो नुसता वैराग्य आणि हे नाही, बरोबर आहे. मग साधू संत आत्मज्ञानाच्या स्थितीला धरून संसारात राहिले आणि त्यांच्याकडे त्यांनी साधूपणाचे सोंग कधीच दाखवले नाही. साधूपणाचं सोंग दाखवलं का एकनाथ महाराजांनी? ज्ञानेश्वर माऊलीने साधूपणाचं सोंग दाखवलं. रामानं कधी मी अवतारी पुरुष आहे दाखवलं. श्रीकृष्णानं कधी मी शिवरी अवतार आहे कधी दाखवलं? जे संत असतात, जे अवतारी पुरुष असतात, हे आपलं साधूपणाचं संतपणाचं सोंग जगाला कधीच दाखवत नाही.
ते लोकासारखे असतात. कसे असतात ते? लोकासारखे. हां, जेवढे संत होऊन गेले हे कसे? माणसासारखे. माणसाचं आणि त्याच्यात काही फरक आहे काय? काहीच फरक नाही. हां, ते इतर जनासारखे असतात. त्यांनी आपले स्वरूप जगासमोर कधीच मिरवलं नाही. खरा संत आपले स्वरूप जगाच्या पुढे कधीच मिरवत नाही. त्याचं कारण असं, अमर आत्म्याच्या स्वरूपाचा आनंद ते अनुभवतात आणि त्याच धुंदीत ते राहतात. त्यांना जगाशी घेणं देणं नाही. बरोबर आहे. सुखदुःख भोगताना जीवनात समत्व टिकवले. त्यांनी स्वतःवर सुखसंवाद घेतला म्हणून तोच तो आनंद ते इतरांना प्राप्त करून देण्याची ते युक्ती दाखवतात. ती केवळ तरले नाही, त्यांनी तर बाकीच्यांना तारलं, ते तर तरलेत, पण इतरही लोकांना तारण्याची शक्ती त्यांच्याकडे असते. आपण तरले नव्हे ते नवल आणि तारेल कुळ अनेकांचे. अनेक कुळ त्यानं तारले. जो खरा संत असतो तो स्वतः तर तरतोच, बाकीच्या अन्य जीवांना सुद्धा काय करतो? तारतो. हां, हे कला सद्गुरूकडे असते. आपण तरुण जगाला तारणे हा पुरुषार्थ आहे. खरा पुरुषार्थ कोणता? आपण जगायचं आणि आपण जगता 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 जगाला सुद्धा तारण्याचा रस्ता दाखवायचा. याला खरा पुरुषार्थ म्हणतात. मग असे आत्मानुभवी जे आत्मज्ञानी असतात हे जगाला सन्मार्ग दाखवण्याचं काय करतात? कार्य करतात. मग त्यांची जी वृत्ती आहे ही निश्चळ झालेली असते. त्यांचं मन इकडे तिकडे भटकत नाही आणि म्हणून ते जीवनमुक्त असतात. त्याला जीवनमुक्त म्हणतात. बरोबर आहे. पहा, असा सत्पुरुष हा समाजापासून दूर राहत नाही. असा जो सत्पुरुष असतो समाजापासून दूर नाही राहत, तो समाजामध्येच राहतो. बरोबर आहे. कारण त्याला इतरांच्या कल्याणाची चिंता असते. बाबा रे, या जीवाचा उद्धार झाला पाहिजे, या जीवाला योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे, म्हणून तो समाजामध्येच राहतो, समाजामध्येच वावरतो. त्यांच्यावर ही जबाबदारी कोण सोपवलेली नसते. तो ती स्वाभाविकपणे करत असतो. आला, ये, नाम घे, जीवाचा उद्धार करून ये, मोकळे. त्याच्यावर कोण कार्य सोपवलेलं नसते. तो स्वतःच ते कार्य करतो. श्रीपाद बाबांना आम्हाला ते कार्य सांगितलं. बरोबर आहे. आमच्या मनात नसतं तर आम्ही कोणीच केलं नसतं. काही जरूरत नाही. बरोबर आहे. त्यांनी आमच्यावर कार्य सोपवलं, आम्ही त्याचा स्वीकार केला आणि म्हणून तुम्हाला ते नाम मिळालं. नाही तर नाम मिळालं नसतं. कोणत्या कोपऱ्यात जाऊन पडले असते याची सुद्धा कठीण परिस्थिती असते. बरोबर आहे. मग त्याला आपण वेगळे आणि विश्व वेगळे हे असं वाटतच नाही, कारण तो आपल्या सकट विश्व जाणतो. बरोबर आहे. हां, कारण त्याची दृष्टी ही कशी असते? सर्वात्मक असते. जगाकडे पाहण्याची दृष्टी सर्वात्मक असते. समष्टी विचार त्याच्या ठिकाणी असतो. हां, म्हणून त्याला दुसऱ्याचं दुःख पाहावत नाही. दुसऱ्याचं दुःख पाहतच नाही. दुसऱ्याचं दुःख झालं की त्याला दुःख होते. हां, मग परमदयाळू परमेश्वराची सेवा म्हणजे दुःखीच्याची सेवा. अरे, जो दुःखी आहे, जो रंजलेला आहे, जो गांजलेला आहे, जो साधा भोळा आहे, तो गरीब आहे, ज्याला बिचारा काही कळत नाही, अशा दुःखितांची सेवा करणं हे संतांचं कर्तव्य आहे. कारण तो स्वतःच त्या दुःखितांना परमात्मा समजतो आणि त्यांची सेवा करतो. बरोबर आहे. आणि ती आत्म्याची ज्योत सर्व ज्योतींना प्रकाश देणारी आहे. त्यांच्या ठिकाणी असणारी जी आत्म्याची ज्योत आहे, ही ज्योत तो प्रत्येक ठिकाणी जागृत करतो. कारण त्याला माहीत आहे की प्रत्येक ठिकाणी असणारी ज्योत म्हणजे तोच परमात्मा आहे, तोच जीव आहे. मग सर्वांना सुखी करणं म्हणजे परमेश्वराची सेवा. बरोबर आहे. हे त्याला पक्क समजलेलं असते. जे महात्मे हे आत्मज्ञान प्राप्त करूनही
जगाचे कल्याण करू इच्छित नाही, पहा मी नाही म्हणत, शास्त्र सांगते, शास्त्रावर भरोसा आहे. आणि सर्व संतांनी हेच कार्य केलं आहे. जे महात्मे आत्मज्ञान प्राप्त करून, आता तुम्हाला सर्वांना आत्मज्ञान प्राप्त झाले की नाही, तुम्हाला सर्वांना आत्मा आहे हे कळलं, बरोबर आहे. मग तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करूनही जगाचं कल्याण करण्याची जर तुमची इच्छा नसेल, तर तुमच्या आत्मज्ञानात काहीतरी उणं आहे, कमी आहे, म्हणून तुम्ही ते जगाला सांगत नाही, कारण तुमचाच तुमच्यावर भरोसा नाही, बरोबर आहे. कारण तो एकांगी आहे, आपलंच फक्त पाहतो, बरोबर आहे. अन्य विश्व जणू हे वेगळं मानलं, पण हे पूर्णत्व नाही. खरं पूर्णत्व हे सर्वात्मक भावात आहे. त्या अनुभवात जो माझ्या विरहित कोणी नुरला, माझ्या विरहित कोणी नुरला, अनुरेणू माझी संचरला, त्याचा व्यापक प्रत्यय आला पाहिजे, आणि त्यालाच पूर्णत्व म्हणतात. आणि याच्याकरता सद्गुरूच्या सान्निध्यात विवेक जागृत झाला पाहिजे. आता गुरुच्या ज्ञानमयतेवर विशेष भर. गुरुच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे, कसं ज्ञान आहे, आता हे तुम्हाला गुरुगीतेच्या वचनावरून माहीत झालेलं असेल. तुम्ही गुरुगीता लिहिली कशाकरता गुरुसंबंधीचं वर्णन वाचण्याकरता, ऐकण्याकरता, बरोबर आहे. हां, मग गुरुगीतेच्या वचनावरून अंधाराच्या ठाई प्रकाश करणारा तो गुरु, तुमच्या ठिकाणी प्रकाश निर्माण करणारा, त्याला गुरु म्हणतात. त्यांचा देव म्हणजे प्रकाश. तुमच्या आतमध्ये जे प्रकाश तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, याचं स्वरूपच प्रकाश आहे. आणि या ज्ञान स्वरूपाचाच गुरुदेव म्हणतात. त्यालाच अमर ज्योती म्हणतात, बरोबर आहे. म्हणून जेवढे म्हणून प्रकाश देणारे साधन आहे या जगामध्ये, जेवढे म्हणून साधन देणारे, प्रकाश देणारे जे साधन आहेत, ते प्रकाशितच आहे का नाही? सर्व साधनं प्रकाश देणारे हे प्रकाशित आहेत का नाही? अरे इलेक्ट्रिक आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, लुकलुक करणारे तारे आहे, हे स्वतः प्रकाशित आहे की नाही? बरोबर आहे. अरे स्वतः प्रकाशित आहे की नाही, का नाही आहे? हे बा, हा सूर्य आहे की नाही, प्रकाश देतो का नाही? इलेक्ट्रिक बल्ब लावतो, प्रकाश देतो का नाही? बरोबर आहे. त्याच्यानंतर दिवा प्रकाश देतो का नाही? देतो. हां, एखादी बत्ती आणली, प्रकाश देतो. कंदील आणला, प्रकाश देतो. मग हे स्वतः प्रकाशित आहेत की नाही? प्रकाश देतात का नाही? बोला. हिच्यातला एकही प्रकाश देत नाही, सर्वजण नापास. प्रकाश देणारा तो नाही, हे सर्व परप्रकाशित आहे. त्या आत्मस्वरूपाच्या प्रकाशामध्ये हे आपला प्रकाश, त्याच्यामुळे हा प्रकाश मिळतो. सूर्याला स्वतःचा प्रकाश नाही, पण त्या परमपुरुष परमात्म्याच्या प्रकाशामुळे तो प्रकाशतो. मैं बोलविता वेद बोले, मैं चालविता सूर्य चाले, मैं हलविता प्राण हले, जगाशी चालिता तूच एक. अरे तो सूर्याचा प्रकाश आहे, हा त्याचा प्रकाश नाही, त्या परमात्म स्वरूपाचा प्रकाश आहे. तुमच्या ठिकाणी दिवा लावतो, हा परमात्म स्वरूपाचा प्रकाश. तुमच्या आतमध्ये जो आत्मा आहे, हा परमात्म स्वरूपाचा प्रकाश आहे, तो खरा. बाकीचे सर्व इजलेले, पण तो आहे म्हणून हे तुम्हाला उजेड दिसते. आता जगामध्ये जेवढे प्रकाश देणारे साधनं हे परप्रकाशित आहे, दुसऱ्यावर अवलंबून असणार आहे, बरोबर आहे. एक आत्मप्रकाशच स्वयंभू स्वयंप्रकाशित आहे. जो आत्मा आहे हा स्वयंभू प्रकाशित आहे, स्वतःच तो प्रकाशितो, बरोबर आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तो स्वसंवेद्य आहे, तो जसाच्या तसाच आहे, म्हणून तो स्वयंप्रकाशित आहे. आणि आतून आणि बाहेरून प्रकाशमान करणारं ते आत्मस्वरूप तुमच्या आतमध्ये आहे. अरे एवढंच आत्मा आहे, बरोबर आहे. तो संपूर्ण एवढा नखापासून तर डोक्यापर्यंत सर्व शरीरावर नियंत्रण करतो. आणि त्याच्यामुळेच आपलं शरीर तजेलबाज राहते, चांगलं राहते. कोणामुळे? आत्म्यामुळे. आणि तो निघून गेला, हां, काय होते? काय होते? सडून जाते. शरीर सडते का नाही? का ठेवता? नाही, लढाचा आहे, ठेवा, राहू द्या ना, 2-4 दिवस राहू द्या. हां 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 नाही, पहिले काळा म्हणता, इथून किडी पडतील त्याच्या अंगात, पहिले काळा जाऊ द्या मसंटीत. मग कोणामुळे? एवढसा आत्मा आहे, तो संपूर्ण शरीराला काय करतो? हां, संचालित करतो. त्या आत्म्याची ओळख आपल्याला करायची आहे, आणि तुम्ही केलेली आहे. कारण ही अमर ज्योती परमात्म्यापासून अलग नाही. तुमच्या ठिकाणी जी आत्मज्योती आहे परमात्म्यापासून अलग नाही, नव्हे तो परमात्माच आहे. यालाच म्हटलेलं आहे ज्योतीची निजज्योती. हे फक्त उजळ पाडणारी नव्हे, तर ज्ञानस्वरूपही आहे. जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत ज्ञान मिळत नाही, ज्ञानस्वरूपाची ओळख होत नाही. बरोबर आहे. महर्षी व्यास महाराजांनी ज्योती म्हणजे परब्रह्म असा निर्वाळा दिलेला आहे. महर्षी व्यासने तुमच्या आतमध्ये जे आत्मस्वरूपाची ज्योत आहे ती ज्योत म्हणजे स्वयं परब्रह्म आहे. त्या परब्रह्माला पाहायला, अनुभव घ्यायला इकडे तिकडे फिरायची आवश्यकता नाही. ते परब्रह्म, ते ब्रह्म तुमच्या आतमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. बरोबर आहे. हां, आणि ही जी ज्योत आहे तुमच्या आतमध्ये असलेली परब्रह्मरूपी ज्योत आहे, हे फक्त तुमच्या पुरती मर्यादित नाही, तर ते संपूर्ण ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेली आहे. म्हणून अनुरेणुहुनी थोकळा तुका आकाशा एवढा कसा झाला? असा झाला. हां, अशा पूर्ण पुरुषाची निर्विकारता ही जगाला वरदान ठरते. जगाला वरदान ठरते. असे पूर्ण पुरुष महदभाग्याने जीवाला लाभत असतात. ज्याचं भाग्य असेल, ज्याच्या भाग्यात असेल त्यालाच असे सत्पुरुष भेटत असतात. ज्यांना लाभले ते साधक धन्य झाले, ज्यांना लाभले नाही ते भोगून राहिले. खडतर आहे जीवन, खडतर आहे. जन्म न मरण, जन्म न मरण, जन्म न मरण. पण ज्याला भेटलं त्या जीवाचा उद्धार झाला, त्या जीवाचं कल्याण झालं, ते मुक्त झाले. पुन्हा जन्माला याचं कामच शिल्लक राहिलं नाही. हां, ज्यांना लाभले ते साधक धन्य आहे. या जीवनात वावरत असताना अनेक व्यक्ती भेटतात की नाही. आपला पुष्कळ रस्त्यांचा पुष्कळ व्यक्ती भेटतात, पुष्कळ लोक भेटतात. आणि आपणही अनेकांच्या जीवनात श्रेय रूपाने प्रवेश करतो. बरोबर आहे. त्यात सर्व लौकिकता असते. अलौकिक विचार आणि अलौकिक ज्ञान असलेले महात्मे हे क्वचितच भेटत असतात. त्यांच्या ठिकाणी अलौकिकत्व असते. मग ज्ञानाच्या महात्म्याची भेट होते तेव्हा मानव जीवनाला खरी सुरुवात होते. मग परमात्म्याची भेट होते तेव्हाच मानवी जीवनाला खरी सुरुवात होते. ज्या दिवशी नाम घेतलं त्याच दिवशी तुमच्या जीवाला खरी सुरुवात झाली जीवनाला. परमात्म्याची कृपा ज्या वेळीस आर्त झालेल्या साधकावर असते, ज्या वेळेस परमेश्वराची कृपा तुमच्या ठिकाणी आर्तता असेल तर परमभाग्यानं त्या सत्पुरुषाची भेट होते. आमच्या ठिकाणी आर्तता होती म्हणून परमात्म्यानं भेट घालवून दिली. कोणाकरता? कोणाची भेट घालवून दिली?
श्रीपाद बाबांची अर्थता होती. त्यांची पहिली भेट सद्भावी साधकाचे मन आकर्षित करून घेते. नकळत त्यांची सलगी हवी हवीशी वाटू लागते. ते ज्याच्या संपर्कात आले त्याला असं वाटतं बुवा हा आपल्या संपर्कात असावा, हा बुवा आपल्या संपर्कात असावा, तो मज हवा, तो मज व्हावा, असे मनातल्या मनात तो म्हणत असतो. की ही ह्या कृपाळू परमेश्वराची योजना आहे, भगवंताची योजना आहे. अरे जे सुरू आहे ते परमात्म्याचं सुरू आहे. ही योजना सर्व परमात्म्याचीच आहे. त्यांच्या सहवासात आल्यानंतर हळूहळू आपल्याला कळू लागते की ही व्यक्ती काही अलौकिक आहे. हमेशा त्यांच्या सहवासात राहिलं तर मग समजते अरे ही अलौकिक व्यक्ती आहे बाबा, ही साधीसुधी व्यक्ती नाही. कधी कळते? धीरे 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 धीरे. आम्ही श्रीपाद बाबाला साधं समजत होतो. येणं जाणं उठणं होतं. बाबा पान खायचं काय, जेवण झालं बाबा हसलं हसत आम्ही पान खाऊन घ्यायचं. आहे का नाही? आहे का नाही? आम्हाला काही समजत नव्हतं. पण अलौकिक व्यक्ती आमच्या सहवासात आली आणि आम्हाला अलौकिकच करून टाकलं. आणि म्हणून तुम्ही सर्वजण अलौकिकच झाले. हां, काय मजेशीर आहे, मजेशीर आहे परमार्थ. कारण जगाच्या दृष्टीने अगदी सामान्य वाटत असलेले जे महात्मे असतात, काय जगाच्या दृष्टीनं जग पा केवढं मोठं आहे. अबा बाबा अमेरिका, इराण, इस्रायल, बाबा 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 बाबा, आणि भारत आणि चीन आणि रशियन, अबा बाबा बाबा ब ब ब ब ब ब, त्याच्या पुढे बोलायचं कामध्ये ब ब म्हणत राहा. केवढं मोठं आहे. पण एकच, जगाच्या दृष्टीने अगदी सामान्य वाटत असलेले असे जे महात्मे असतात, हे झाकलेलं रत्न आहे. झाकलेलं काय रत्न आहे. ते झाकलेलं जर ठेवलं तर उजेड पडणार नाही. म्हणून ते रत्न झाकलं पाहिजे. ते रत्न ते काय केलं पाहिजे, झाकण तिच्यावरचं काढलं पाहिजे, मगच तो प्रकाश पसरेल. आणि महात्मा रूपी रत्न जर झाकलेलं असलं तर मग त्याचा काय फायदा. कारण अनुभवी महात्मे हे आपले महत्त्व, स्वतःचं महत्त्व हे पटवून देत नसतात. मी कसा आहे, केवढा आहे, काय आहे, स्वतःचं महत्त्व कधीच पटवून देत नाही. जे खरे महात्मे असतील ते. आणि दाखवत बी नाही, सोंगही करत नाही. मी मोठा साधू आहे. खरा साधू कधीच दाखवणार नाही. तो तुमच्यात राहील, उठेल, बसेल, खाईल, पिईल, गप्पा करेल, हे करेल, हसेल, बाळगेल, सर्व करेल. पण जगाला ते काही कळणार नाही की हा मनुष्य महात्मा अलौकिक आहे. मग कारण ते आपलं महत्त्व स्वतः कधीच दाखवत नसतात. कारण प्रत्यक्षात स्वानुभवाने महान असलेले हे सत्पुरुष स्वतःच्याच आनंदामध्ये तृप्त असतात. स्वतःच्या आनंदामध्ये तृप्त, जगाची त्याला काय किंमत आहे बरं. तृप्त असतात ते. म्हणून त्यांना कुणी स्तुती केलेली आवडत नसते. त्यांना स्वतःची स्तुती आवडत नसते. कारण ते स्वतः आनंदाचे कंद असतात. जगातला आनंद, जगामध्ये मिळणारा आनंद त्यांच्या दृष्टीने तुच्छ असतो, हलकट असतो, काहीच कामाचा नाही. पण तो आनंद अंबानीला होईल, टाटा बिर्लाला होईल. संतांना तो आनंद कधी होणारच नाही. कारण त्यांच्या दृष्टीने ते सर्व नाशिवंत आहे. बरोबर आहे. जगामध्ये जो आनंद वरवर सुरू आहे आता जगात, हा आनंद संतांच्या दृष्टीने, महात्म्यांच्या दृष्टीने कसा आहे, तुच्छ आहे, काहीच कामाचा नाही. म्हणून तुमच्या आमच्यात ते मिसळतात, सुखदुःखाशी एकरूप होतात, सुखदुःखाशी समरस होतात. परंतु तरीसुद्धा त्यांच्या स्थितीवर ते दृढ असतात, पक्के असतात. ते डळमळत नाही. समाजाला प्रेरणा मिळण्याकरता परमेश्वर त्या महात्म्यांना पाठवित असतो की बाबा रे जा आणि या जीवाचं काय कर, कल्याण कर.
मेन कोण? परमात्मा. तो परमात्माच पाठवत असतो सामान्य माणसाकडे, जा बाबा त्या जीवाचं कल्याण कर. मग आता मग परमात्मा जर महात्म्याला सामान्य माणसाकडे पाठवत असतो तर सामान्य माणसाचंही कर्तव्य आहे त्यांच्या आतमध्ये आर्तता निर्माण होण्याकरता. भगवंता कधी सद्गुरूची भेट होईल रे, किंवा भगवंता कधी आत्मस्वरूपाची ओळख होईल रे, भगवंता कधी स्वस्वरूपाला ओळख, अशी त्याच्या ठिकाणी आतुरता पाहिजे. आणि अशी आतुरता असली त्यावेळेस परमात्म्या महात्म्याला त्यांच्या कडे पाठवतो, की त्यांच्या घरी पाठवतो. जा बाबा कर त्याचं कल्याण. पा परमात्म्याची योजना केवढी मोठी आहे. एवढं मोठं करून सुद्धा तो अलग आहे, काही घेणं देणं नाही त्याला. केवढं अरे भगवंता एवढं कार्य तर कोणीच करत नाही ना हो, आणि कोणच केलं नाही, करणारही नाही. सर्वांची ओढ त्याला आहे, फक्त आपल्याला त्याची ओढ नाही. हे जरा थोडंसं कमी पडते आहे का नाही. हां, आपलीसुद्धा तेवढीच ओढ पाहिजे, बरोबर आहे. तेही समाजात सूक्ष्म निरीक्षण करीत असतात. परमेश्वराची अंतःकरणापासून तळमळीने इच्छा करणारा कोण, हे स्वतः भगवंत तपासून पाहत असतात. खरोखर हिच्यामध्ये तळमळीचा एखादा साधक आहे का, एखादा मनुष्य आहे काय, हे स्वतः भगवंत पाहत असतो. आणि जो त्याच्या परीक्षेचा उतरतो ते त्यांना संताची भेट होते. संताची भेट झाल्यानंतर ते मात्र त्याला सोडत नाही, ते त्याला तपासून पाहतात. तपासून पाहणं सद्गुरूचं काम, भेट घालून देणं परमात्म्याचं काम. पण जरी भेटला तरी तपासून पाहणं सद्गुरूचं काम. तपासून पाहिल्याशिवाय ते नाम देत नाही, काय असेच देतात. आता हजार जणं असले ना, 1000 जणं सत्संग ऐकत असले, सर्वाले म्हणता का बसा मी तुम्हाला नाम देतो, थांबा जाऊ नका. हां, त्यांच्याकडे जो जाईल त्या जीवाचा ते उद्धार करता. बाकीचे तुमच्या घरी जा, खपा, काही घेणं नाही. कोण म्हणते असं? सद्गुरू म्हणता, महात्मा म्हणतो. हां, जो त्यांच्या परिचय उतरतो ते त्याला सोडत नसतात म्हणजे काय, अशा सत्शिष्याला त्यांचा सहवास मिळू शकतो आणि त्याला संपूर्ण ते विश्वासात घेतात. बरोबर आहे. कोणतीही आणि कशाचीही अपेक्षा न करता, आलं पुन्हा, कोणतीच अपेक्षा नाही, कशाचीच अपेक्षा नाही आणि कोणाकडूनही अपेक्षा नाही. पण तुम्ही बळजबरी 100 रुपये ठेवता, काही जरूरत नाही, कशाचीच जरूरत नाही, तरी बळजबरी तुम्ही 100 रुपये ठेवतात. आणि माया तर तयारच आहे. चांगलं वाटते का आता हे? मायाला तेच पाहिजे. मायाच आहे ती. माया काय म्हणते, येऊ द्या, हे मायाचं काम आहे. हां, संत तुझं म्हणता काय नाही, त्याला काही जरूरत नाही. हां, बरं. कोणतीही आणि कशाची त्यांना अपेक्षा न करता ते महात्मे साधकाला सात्विक प्रेम देत असतात. कोणतं प्रेम? सात्विक प्रेम. सात्विक प्रेमच माहीत नाही. एका जनार्दनी ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी. जनार्दन स्वामी म्हणतात अष्टभाव म्हणजे अष्टसात्विक भाव निर्माण झाल्याशिवाय देव कळत नाही. हां, आहे का नाही. हां, त्यांच्या जीवनात सत्सद विवेक आणि सहनशीलता असते. तो विवेक आणि सहनशीलता प्रत्येक आचरणात आणतो, म्हणून साधकाला ते मार्गदर्शन करीत असतात. त्यांना गुरुदेव ही पदवी साचते. अशा महात्म्यालाच सद्गुरू म्हणतात. पण ही पदवीसुद्धा ते स्वीकारित नाही. गुरु म्हणणंसुद्धा त्यांना आवडत नाही. कारण त्यांच्या ठिकाणी असलेलं गुरुपद ते प्रबोध देत असताना काढून घेतात की बाबा रे, मी काही गुरु नाही, तुम्ही काही
शिष्य नाही, गुरुपदसुद्धा काढून घेतात. म्हणून त्यांना ही पदवी साजते, पण ती पदवीसुद्धा ते गुरुपदाची पदवी घेत नाही. त्यांचे मुख्य लक्ष काय असते? किंवा साधकाला परमात्म्याचे अविनाशी ज्ञानमय स्वरूपाचा साक्षात्कार व्हावा, फक्त असं स्वरूपाची त्यांना ओळख व्हावी, हीच फक्त इच्छा कोणाला असते? त्या महात्म्याला असते. मग आता पुन्हा प्रश्न आहे, आपण म्हणाल असे थोर पुरुष सापडणे शक्य नाही. आता पहा ना, तुम्ही मुक्ताईनगरमध्ये फिरा, असे पुरुष सापडणे शक्य नाही. फिरा काय म्हणतात ते लोक? असे पुरुष सापडणं शक्य नाही. मग ते कोणी इकडे येतात? मुक्ताबाई इकडे येतात. आता मुक्ताबाई काय करणार आहे? सांगेन काय हात धरून, चाल मी त्या महात्म्याची भेट घालून देते, असं म्हणे काय मुक्ताबाई? म्हणेल? अरे मुक्ताबाई हे तत्व आहे ब्रह्मस्वरूपाचे कसं झालं? एकरूप झालं, निर्गुण झालं, निराकार झालं. बोलेल काय? नाही बोलणार. हां, मग आता प्रश्न आला आपलाच. आपण म्हणाल की असे थोर पुरुष सापडणे शक्यच नाही, असे महात्मे काही सापडत नाही. परंतु या कल्पनेमध्ये काहीच अर्थ नाही, कारण संताची खाण डुबली नाही. संत पहिलेही होते, संत आताही आहे आणि संत पुढेही राहतील. संताची खाण डुबली नाही. एखाद्या स्त्रीला जर मूलबाळ झालं नाही तर ती स्त्री, एखाद्या मनुष्याला मूलबाळ झालं नाही तर तो मनुष्य काय करतो? दुसरं लग्न करतो. म्हणजे किती बायका झाल्या? 2. तिच्यापासून मूलबाळ झालं नाही तो पुन्हा बायको करतो. किती बायका झाल्या? 3. त्याच्यापासूनही मूलबाळ झालं नाही तर भावाचा पोरगा दत्तक घेतो, पण वंशाचा खंड पडू देत नाही. अगदी त्याच पद्धतीनं हे आहे. संताची खाण डुबली नाही. अजूनही पहिले संत होते, आताही आहे आणि पुढेही संत राहतील. खाण डुबली नाही. जसं आमचा वंश डुबू नये म्हणून आम्ही दत्तक घेतो, हां, तशी संताची खाण डुबली काय? नाही, आहे पण ओळखता येत नाही. याचे कारण आम्ही आमच्याच दृष्टिकोनातून विचार करत असतो. हा खरं असेल काय? हा खोटं असेल काय? हे बरोबर असेल काय? हे म्हणजे अन हिच्यामध्येच संपूर्ण समाज गुंतून गेलेला आहे. आणि म्हणून त्या सत्पुरुषाच्या नावावर हे हरामखोर धिंगाणे करून राहिले. कोणते? हे पेपरात वाचताना हे खेटरानं झोडपले पाहिजे. पाहता गेले तुम्ही पेपरात? एक नाही, आबा देवाच्या नावाखाली किती कसे आहेत भोंदू, विघातक कृत्य करणारे नालायक किती काय तसे फिरून राहिले. हां, पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला असे थोर पुरुष मिळावे, हां, अशी अंतःकरणापासून तळमळ नाही. आम्हाला महात्मा मिळाला पाहिजे, आम्हाला संत मिळाला पाहिजे, आम्हाला सद्गुरूची भेट व्हायला पाहिजे, अशी अंतःकरणापासून तळमळ आपल्या ठिकाणी नसते. आम्ही फक्त दुरूनच बघत असतो. काय आपण काय करतो? फक्त दुरूनच पाहत असतो. आम्हाला घेणे देणे काहीच नसते. आहे ना, पहा ना, आता ते एखाद्या ठिकाणी पुष्कळचे लोक असू दे, आपण प्रवचन गेले की नुसते लोक पाहत बसतात. काही घेणं नाही आम्हाला. तुमचा गुरु आहे ना, ठीक आहे, तुमचा गुरु, आम्हाला काय घेणं आहे? जाऊ द्या, चालले आपल्या घरी. काही घेणं देणं नसते लोकायले काही. हां, त्यांना काही घेणं नसते, तरी कोळी टिपटिपणी करून संशय लागलेला असतो त्याच्या पाठीमागे. खरं आहे का खोटं आहे? हा महात्मा, हा साधू, हा गुरु खरा आहे का खोटा आहे? मग आम्ही आमच्या त्या मनुष्य जीवनाचा उद्धार करावा अशी बुद्धीची धारणा केलेली नसते किंवा आमचा उद्धार झाला पाहिजे, अशी धारणा आमच्या ठिकाणी नसते. म्हणून लोक जगतात तसं आम्ही जगतो. मग त्या नगरले लोक जगून राहिले, आम्ही जगून राहिलो तसं. मेल्यावर आहेच मुक्ताबाई आमचे. रिकामतोड आहे का मुक्ताबाई तुमच्या करता, तुमच्या जीवाचा उद्धार करायकरता? हां,
तुमच्या जीवाचा उद्धार तुम्हीच करून घेतला पाहिजे. मुक्ताबाई रिकामी नाही. कसा करायचा हे संताकडे जा, त्यांच्याकडे शिका. हां, कठीण आहे बा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही कधी विचार करतच नाही. लोक जगतात, आम्ही जगून राहिलो. लोक मरतात, आम्ही गटारून जातो. विचारच नाही, विचारच नाही. काय हां, एवढंच नाही, एवढंच आम्ही न कळत ठरवलेले असते. आणि म्हणून अंमलात आलेली आम्ही तंतोतंत म्हणजे लोक जसे वागतात त्याप्रमाणे आम्ही वागत असतो. यदा कदाचित परमार्थ आठवलाच तर तो परमार्थ ढोंगी परमार्थ असतं. जगामध्ये जेवढं काही परमार्थ सुरू आहे ना, सर्व ढोंगी परमार्थ. 2 वेळा त्र्यंबकेश्वरला गेलो पण दर्शन नाही. तो शिव परमात्मा म्हणतो कशाला येता, तिकडे जा घरी. आणि आम्ही तरफडतो जायला. अरे अरे त्र्यंबकेश्वरला आलं पण दर्शन झालं नाही. कसा देईल, तुमच्या जवळच मी आहे ना. कशाला तरफडता इकडे यायला, कशाला 500 रुपयाच्या आणि 200 रुपयाच्या लाईनी लावता. हां, मोठी आवड आम्हाला देवाची. बापा बापा इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. अरे वृंदावनात गोपीचं रहस्य राम राम म्हणणाराला मिळालं नाही, कृष्ण राधा कृष्ण म्हणणाराला मिळालं नाही. ते आपल्या साधकांनी तो आनंद उपभोगला. हां, मग त्यांचं खोटं की तुमचं खोटं? बोला. हां, कोणाचं खरं? अरे खरं कोणाचं? हां, आपलं खरं. बरोबर आहे. अरे भिले मुर्द घेऊन टाळ घेऊ आणि आपले साधक एकमेकावर पडले. जिथं भगवंताचा जन्म झाला तिथं काय आनंद आहे, काय मजा आहे. हा आनंद फक्त जे आले त्यांनीच उपभोगला. काय मजा आहे. आणि ते बिचारे ढोलकी वाजवता सर्व, अरे असं काय होतं, असं सर्व माणसांनी बायांना घेऊन ढोलकी घेऊन बाहेर. म्हणजे त्यांना सुद्धा अष्टसात्विक भावाचं महत्त्व कळलेलं नाही. कारण नाहीच ना. हो अहो, हे नाहीच, कुठंच नाही, फक्त आपल्या मालिकेमध्ये आहे. मग तसाच आनंद घ्यायसाठी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आम्ही. चला बा जाता, जा बाबा घ्या दर्शन. तो एक आनंदच होता आम्हाला, धावत जाणं. मग घरी राहून तो आनंद भेटला असता का? कठीण आहे रे बाबा, कठीण कठीण कठीण. नका जाऊ बा. आमचं त्र्यंबकेश्वर काढत नका जाऊ सत्संगात तुम्ही. तिथे जाऊन दर्शन झालं नाही. अगं आमच्या जवळ आहे, मग दर्शन कसं झालं नाही आमचं? झालंच ना. तितका पुरता अपमान वाटते. लंग्यावर बसून राहिलं ना, आम्ही चाललो गेलो. कसं काय होईन आमचं दर्शन? या बाकीच्या इथे चांगलं अरे. होता आणि मग तुम्ही आम्हाला म्हटलं की अरे पण आम्ही जगाला सांगू राहिलो. हो, तुम्ही जगाला सांगता, पण आपल्यातले दर्शन नाही झालं. त्याला गुदगुल्या होता. त्याला वाटतं बरं यायचं दर्शन नाही झालं. बरं घरी. असं नको अपमान करू. आम्ही त्र्यंबकेश्वर सोबत घेऊन फिरत होतो. तो आनंद होता आम्हाला, दुसरा कोणता नव्हता. बरं का त्र्यंबकेश्वर सर्वजण गेले, त्यांनी दर्शन घेतलं भगवान शिवाचं. आनंदी आनंद. आता हे जरा ती जाऊ द्या. हां बरं, फक्त माझंच नाही झालं, सर्वांचं झालं. जाऊ द्या. तुमचं दर्शन तुम्ही कसं बरं झालं. हां, यदा कदाचित परमार्थ आठवलाच तर तो परमार्थ कोणता आठवतो? ढोंगी परमार्थ. जिकडे तिकडे परमार्थाच्या नावावर ढोंग सुरू आहे. ढोंग सोंग हे सोंग निघत नाही काय? ढंढा तसे सोंग सुरू आहे देवाच्या नावावर, परमार्थाच्या नावावर सोंग सुरू आहे. हां, काय नाही, मस्त दारू पितात, मस्त राहतात, मस्त टोप घालतात. त्याला का देवी आली, हे पत्राची देवी आहे. देवी दारू पिते का कधी? हां, यायला खायला पाहिजे, यायला प्यायला पाहिजे. टोप तयार केला की चालली देवी. आणि बिचारे साधे बुडे लोक पाया लागतात. या देवी आली पाया खालून जाऊ द्या, त्याचं चांगलं होईल. हा दारू पिते मटण खाते, पाया खालून गेलं चांगलं होईल. आहे काय विचार? आहे विचार? अरे
तळणी तडते आणि दबाडी दडते. वा 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 वा. काय चुकीचं आहे का? चुकलं काय? नाही ना. बर, मग जिकडे तिकडे म्हणजे आता काय चालू आहे जगामध्ये जो परमार्थ सुरू आहे हा सर्व परमार्थ कसा आहे? ढोंगी परमार्थ आहे. आणि हा ढोंगी परमार्थच आम्हाला आवडतो आहे की नाही? ढोंगी परमार्थ आवडतो की नाही सर्वांना? तळणीच्या लोकांना सर्व ढोंगी परमार्थ आवडतो. खरा परमार्थाला कोणी हे करत नाही. आणि खरा परमार्थ असलं त्याला नावं ठेवतात. आणि डडंग डडंग बंदीचे बंदे सोंगाईत दारू पितात. मग हा खरा परमार्थ आहे काय? उड्या मारतात, मजा मारतात, खातात पितात. मग हा खरा परमार्थ आहे काय? कधी समजा यायले समजणार आहे? कधीच समजू शकत नाही. अरे लक्ष संग्रहित हे अटकती नाही तळणीचे लोक नाही समजणार यायले. बोला कोणता एखादा तळणीतला एखादा आहे तर हां आहे का इथं कोणी तळणीतला? हां येणार बी नाही. कट आहे ते गाव. जा काही घेणं नाही आपल्याला. बरं, मग जिकडे जिकडे जास्त लोक जातात तिकडे आम्ही धावत जातो. पहा ना केवढे मोठे मोठे साधू आहे. तो साधू आला की बंद लागे बंद गाव नाही, आजूबाजूचे 15 खेडे 20 खेडे एवढोसा पोरगा 10 वर्षाचा पोरगा कीर्तन करतो, मस्त पावली करतो, वाजवतो दुकुक 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 आणि कीर्तन करतो. 50 गावातले लोक त्याचं कीर्तन ऐकायला. आणि सर्व काय सांगतो नुसतं हास्याच्या गोष्टी. त्याला कीर्तन म्हणतात. मूर्ख लोक. कीर्तन आहे ते त्यामध्ये काय कळलं? काय सांगितलं त्यानं? नुसतं गंमत चालू असते आणि कीर्तन चालले सर्व लोक. आता परमार्थ कोणता आहे? हा ढोंगी आहे की खरा आहे? ढोंगीच परमार्थ आहे. मग ज्याची जास्त लोकांनी प्रसिद्धी केली असते त्याला आम्ही साधू समजतो आणि त्याला आम्ही साधू समजतो. तेव्हा खरा साधू आहे. खरा साधू पावर त्या साधूच्या मागे किती लोक आहे बापा हजारो लोक त्या साधूच्या मागे मोठे मोठे. आमची स्वतःची विवेक बुद्धी त्या ठिकाणी जागी झालेली नसते. विवेकच नसतो आमच्या ठिकाणी. आणि म्हणून काय होते? कारण आम्ही ग्रामगीता वाचून पाहिलेली नसते. आम्ही कधी ग्रामगीता वाचलेली नसते. कोणाची ग्रामगीता आहे? तुकडोजी महाराजची ग्रामगीता कधी वाचलेली नसते. दासबोध वाचलेला नसतो. काय करून राहिले तिकडे? हलदे बसदे ऐकून राहिला तो. हां येऊ दे पिऊ दे. हां ग्रामगीता वाचलेली नसते. दासबोध वाचलेला नसतो. तुकोबाची गाथा बारकाईने पाहण्याची बुद्धीच आम्हाला होत नाही. काय तुकाराम महाराजाची गाथा आहे ना ते वाचण्याची आम्हाला कधी बुद्धीच होत नाही. मग एकनाथ महाराजाचं भागवत ज्ञानेश्वरी तर लय दूर राहिले. ते कधी वाचा. मात्र धार्मिक दिसण्यापुरते मी नाही म्हणत बरं, धार्मिक दिसण्यापुरते आम्ही श्री ज्ञानेश्वरी आणि गाथाचं काय करतो? पारायण चालू करतो आणि त्यात आम्ही दिसत असतो. पारायण चालू आहे, सप्ते चालू आहे पहा आणि त्यात आम्ही दिसतो. कुठे गेले? पारायणाला गेले. कुठे गेले? सप्त्याला गेले. किती दिवस? 7 दिवस. आता त्याची तरी कंपनच नाही. सोंग लोकांना आपलं धार्मिक म्हटलं पाहिजे म्हणून जगाला काय दाखवतात? सोंग. कारण स्वतः ते ग्रंथ उघडे करून कधी पाहतच नाही. ज्ञानेश्वरीत काय आहे, भागवतात काय आहे हे कधी आम्ही कधी पाहिलेलंच नसते. खरं ज्ञान तिच्यात आहे पण आम्ही कधी उघडतच नाही आणि पाहतच नाही. आणि हीच आमची जीवन पद्धती आहे म्हणून आम्हाला खरं कधी कळत नाही. आणि सर्व आयुष्य तिच्यामध्ये चाललं जाते परंतु देव काही कळत नाही. कारण विवेक नाही ना. देव काय कळणार आहे आम्हाला? आणि विवेकाशिवाय साधू सत्पुरुष कळून येत नसतात. विवेकाशिवाय संत कळून येत नाही. यदा कदाचित कळून आले समजले तर त्याचा पूर्ण लाभ घ्यावा अशी बुद्धी आमच्या ठिकाणी होत नसते. मग साधू येतात काय करतात? जगाला बोध देतात आणि शेवटी सामावून जातात.
तुका म्हणे हेला पाणी वाहता वाहता मेला. संत येतात, काय समाजाला बोध करतात आणि शेवटी तिच्यामध्ये सामावून जातात, देह सोडतात, मोकळे. संताचं हे कार्य आहे. पण समाज मात्र जसाच्या तसाचा विचारच करत नाही. झाले तर फारच थोडे लोकांचं परिवर्तन झालेलं असते, फार थोड्या लोकांचं परिवर्तन झालेलं असतं. आणि तिच्यामधले तुम्ही आहे की तुमच्यात थोडंफार परिवर्तन, थोडंफार नाही पुष्कळ परिवर्तन झालेलं आहे. बरोबर. आता काही लोकांचा प्रश्न असा आहे की बा आम्ही गुरुगीता तर लिहिली नाही, मग आम्ही जावं की नाही. अरे सत्संगाला कोणी या ना, लिहा ना. काही लिहिणं कशा करता, वाचणं कशा करता की बा तुम्हाला गुरुगीतेचं महत्त्व कळायला पाहिजे, याच्याकरता गुरुगीता लिहायची असते, नाही काय. नाही तर आम्ही जन्म मरो तर मग गुरुगीता पाली नसते. पण आता ज्यानं वाचले किंवा ज्यानं लिहिली त्याला समजलं की गुरुचं महत्त्व काय आहे, याच्याकरता गुरुगीता लिहायला लावली. बरोबर आहे. आता याच्यानंतर पुढची स्टेप, ज्ञानेश्वरीचे जेवढे अध्याय आहे तेवढे लिहायचे नाही, फक्त 701 701 701 श्लोक आहे. मी निवडून काढलेले आहे माझ्या वहीत, पण सध्या नाही. ते गुरुपौर्णिमेला एक वही घ्यायची. हे अशीच कोणती ते अक्षय तृतीयेला, अक्षय तृतीयेला नाही बा. हा ना, गुरुपौर्णिमेला पूर्ण करायचं. बरं, गुरुपौर्णिमेला पूर्ण करायचं. हां, अक्षय तृतीयेला लिहायचं. अक्षय तृतीयेला काय पूर्ण करायचं. ओव्या त्याला सुरुवात करायची लिहायची बरं. आणि आणायचं कधी, गुरुपौर्णिमेला. आणायचं गुरुपौर्णिमा. भक्कम टाईम आहे. मग लय 701 लिहून आहे. बरं. किती ओव्या आहे. 701. 701. बरोबर आहे. 700 ते लिहायच्या वहीवर. जे आपलं ते वही आहे ना ते खाऱ्या रंगाची, ते 75-78 पेजेसची आहे. त्याच्यामध्ये पूर्ण 701 श्लोक बसतात. काल मी हिशोब केला. तेच वही आणायच्या, एकसारख्या वह्या. 20 रुपयाला भेटते ते. वैभव बुक डेपोवर. आणि म्हणसान तर मला सांगा, मी सर्वच वह्या घेऊन येईन. 100, 200, 500 काय असेल नसेल. हां हां भुसावळले वैभव बुक डेपो नाही आहे. हां भुसावळले वैभव बुक डेपो नाही आहे. नाही काय. मग इथे या. बरं. तर हा एक उपक्रम आपल्याला ठेवायचा. कारण आम्ही जे काही सांगतो, बरोबर, हे कशातून सांगतो, त्या 700 ओव्यामधूनच सांगतो. आतापर्यंत त्या ओव्यामधूनच सांगलं. मग समजा एखाद्या वेळेला मला एखादी ओवी आठवली नाही तर कोण सांगायची, तुम्ही सांगायची. बरोबर आहे. हां नुसतं लिहूच नका, हां, पठाण करा. म्हणजे तुम्हीच लिहा आणि तुम्ही पाठ करा. पाठ नाही केलं चालते, पण जसं तुम्ही लिहा. आणि विसरलो तो तुम्ही मला सांगायचं, म्हणजे मग मी ते सांगत जाईन सर्वांना. बरं. हां मग हां झाले तर काही लोक, फारच थोड्या लोकांमध्ये परिवर्तन झालेलं असते आणि ते चिरकाल टिकत नसते. परिवर्तन तर होते पण चिरकाल टिकत नाही. हे आतापर्यंत समाजाचे चित्र आहे. आतापर्यंत कित्येक लोकांनी नाम घेतलं, आणि किती गेले. मग श्रीपाद बाबांनी म्हटलं की हा आला माझ्याकडे आला, नाम दिलं नाही. जितके आले तितक्यांना नाम दिलं. आणि जे टिकले ते बाबाजवळ राहिले, जे टिकले नाही ते वाहत गेले. काही घेणदेण नाही, काही घेणदेण नाही. बाबांना असं कधी म्हटलं नाही की हा आला नाही का, तो आला नाही का. हां काही जरूरत नाही. दिलं, आपलं कर्तव्य केलं, करत राहायचं. तुम्ही पाळाल का नका पाळू, काही घेणदेण नाही. संताला त्याची जरूरत नसते. फक्त जीवाचा उद्धार व्हावा, तुमचा भाव बसावा, याच्याकरता ते नाम आहे. बरोबर आहे. मग आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये कितीतरी संत महात्मे होऊन गेले. आता नाव सांगायची जरूरत नाही. किती हे तर माहीत आहे तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाही काय, एकनाथ महाराज, रामदास स्वामी वगैरे वगैरे सर्व हो, नाही काय. संत महात्मे अवतार धारण करून गेले. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. बरोबर आहे. हां त्यांचे सद्विचार मागे ठेवून गेले. त्यांचे जे विचार होते हे विचार आपल्याकरता ठेवून गेले की बाबा रे असं वागा. आम्ही त्या विचाराचा अंगीकार करू तरच आमच्या जीवनाचा पालट होईल. ते जसं वागले तसं जर वागलं तर आमचं जीवन बदलेल. आणि आम्हीसुद्धा आनंदाच्या शिखरावर बसून आमच्या ठिकाणी असलेला जीवपणा आम्ही नष्ट झाल्याचा आम्ही अनुभव घेऊ. आणि त्या आनंदात तो ईश्वरीय उपभोग, आनंदाचा उपभोग घेऊ. आणि यालाच आम्ही काय म्हणतो, परमात्म्याचा स्वरूप साक्षात्कार म्हणतो. तुमच्या ठिकाणी जो आनंद निर्माण होतो याला
स्वरूप साक्षात्कार किंवा आत्मज्ञान किंवा आत्मानंद प्रेमानंद म्हणतात. बरोबर आहे. एक तास झाला काय रे भाऊ? हां तर आज सर्वांनी याच पद्धतीनं सहकार्य करत राहायचं. बरोबर आहे. गुरुपौर्णिमेला 700 श्लोक सर्वांच्या हाती येतील. बरोबर आहे. सर्वांनी ते लिहून काढायचे. तेवढे 701 श्लोक वाचणं म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण असं समजा. मग महिन्यातून एकदा वाचा का वर्षातून एकदा वाचत राहायचं, पण लिहून आपल्याजवळ त्या वहीत ठेवा. बरोबर आहे. आणि हे आता सुत्त उपक्रम केला, पण हे याच्यात 400-500 भेटले, पण ते काही कामाचे नाही. ते काही कामाचे नाही ते काय. हां ते असं पैशाचं हे नाही करायचं. हां हां ते आम्ही परत करणारच आहे म्हणा. ज्यानं दिले त्यांना नाही घेतले तरी दुसरीकडे आम्ही देणार आहे. तर आज झालेली सेवा पहा. माझे सद्गुरू श्रीपाद बाबा आणि आम्ही ज्या ठिकाणी हा सत्संग केलेला आहे त्या मुक्ताबाईच्या चरणी हा सत्संग अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.